लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यामध्ये बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह 60 ते 70 प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. नांदेडमधल्या नायगाव इथे आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, विनय कोरे उपस्थित राहणार. सांगलीमध्ये शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा. सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा. शंभूराज देसाई, उदय सावंत, दीपक केसरकर उपस्थित राहणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरीमध्ये आज प्रकट मुलाखत. दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुलाखतीचं आयोजन. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार. नाशिकच्या गोदावरी नदी तीरावर महाआरतीही करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज पुणे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन. यानंतर पुण्यातच नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित राहणार. भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोस्टरबाजी. सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा बॅनरमधून विरोध. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड परिसरामध्ये बॅनरबाजी. पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे रेल्वेदरम्यान अनेक गाड्या रद्द. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरता आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. इंद्रायणी नदीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. नद्यांमध्ये सोडलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही, अजित पवारांचं वक्तव्य. ओबीसीना एकत्र करा. गावागावातून मोर्चे, कॅन्डल मार्च निघायला हवेत. भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन. मुंबईमध्ये कुणाला त्रास दिला तर मंत्री आणि आमदारांच्या घरांना वेढा घाला. मनोज जरांगे पाटलांचा जालन्यामध्ये महिलांना आदेश. महिलांनी घराला वेढा घातला तर मंत्री आमदार 2 महिने काही दार उघडणार नाहीत, मनोज जरांगेंचं वक्तव्य. धुळ्यातून 25,000 मराठा बांधव मुंबईला जाणार. सकल मराठा समाजाचे समन्वयक संदीप पाटोळे यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांचा प्रतिसाद. मनोज जरांगेंच्या 20 जानेवारीला मुंबईमधल्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ग्रामीण भागामध्ये जनजागृती बैठका. हिंगोलीमध्ये मराठा समाजाकडून जनजागृती बैठका. मुंबईत जाण्यासाठी नियोजनबद्ध जनजागृती. मनसेची लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे. अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार. मंत्री सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांमध्ये शिवीगाळ. ऑनलाईन बैठकीमधील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. सत्तारांनी निधीची विल्हेवाट लावली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार. संभाजीराजेंकडून कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 2009ला दिलेली जखम अजून विसरलेलो नाही, संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मोठा घोळ. तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 मार्क पडल्याचा प्रकार समोर. राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. शनिवारी राज्यामध्ये 154 नवीन रुग्णांची नोंद. प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा. पुण्याच्या भोरमधील संतोष मोहिते नावाच्या तालुकाध्यक्षावर नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शरद मोहन हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी तर 2 वकिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. कानगुडे, साहिल आणि विठ्ठल गांधलेचे मोहोळसोबत जुने वाद. पूर्ववैमनस्यातूनच हत्येची प्राथमिक माहिती. पोलिसांची माहिती. गुंड शरद मोह हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक सीसीटीव्ही समोर. खेड शिवापूर टोल नाक्यावरून आरोपी पळतानाचा सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यामध्ये कैद. प्रथम दर्शनी 3 आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती. शरद मोहोळ आणि पोळेकरच्या घरात 200-300 मीटरचं अंतर तर नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांधलेच्या पूर्ववैमनस्यामधून हत्या झाल्याची माहिती. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान काही अज्ञातांची दगडफेक. बॅनर फाडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची करण्यात आली तोडफोड. कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा घडला प्रकार. बुलडाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 459 किलो गांजा नष्ट. काल दिवसभरात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाईत जवळपास 68 लाखांचा गांजा नष्ट. पुण्याच्या भोरमधील कापूर होळ इथे शिवसेना शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन. आव्हाडांच्या फोटोला जोडे मारून निषेध. नागपूरमधल्या लक्ष्मीनगर भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. 8 ते 12 जानेवारीपर्यंत लक्ष्मीनगरचा पाणीपुरवठा बंद राहणार. लक्ष्मीनगरमधील जलकुंभाची स्वच्छता करण्यासाठी पाणीपुरवठा बंद. 8 ते 12 जानेवारी दरम्यान टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही. भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्याला मोठा फटका. बाजारामध्ये आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले.